गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे, तर आज परत आपला ट्रॅकिंगला जायचा प्लॅन आहे. सकाळी उठलो मी 5 वाजता, तयारी केली आणि निघालो. हे बघू शकता मित्रांनो ट्रॅकिंगच्या प्रवासाला. गुड मॉर्निंग. पहिले पवार सरांकडे जाणार, त्यांना घेणार मी आपण कोंबडीच्या दिसून लागणार. वातावरण खूप छान वातावरण बघा, कोणच नाही रस्ता झाडं आणि 5:30 वाजलेले आहे. शुद्ध वातावरण आहे. अजून कोणीच रस्त्यावर नाही. छान अनुभव छान असं वातावरण आहे. शुद्ध हवा एकदम छान. आम्ही निघालो. हे बघा, तुम्ही बघू शकता तो समोरचा जो डोंगर दिसतोय तो पांडुलेणी, जिथे आपल्याला ट्रॅकिंगला जायचं आहे, तो चढायचा आहे आपल्याला. बघा तुम्ही लांबून इतका छान दिसतो तो. हा एंट्रीच्या हा बघा, सकाळी सकाळी इतक्या गाड्या होता. आम्ही सुरुवात केली. आज लास्ट संडेपेक्षा आज जास्त गर्दी होती. उन्हाळा असल्यामुळे खूप लवकर सूर्य येतो आणि दिवस पण उघडतो लवकर. काय छान दिसतंय बघा हे झाडं, आणि पूर्ण हे हिरवं असतं पावसाळ्यात. ऊन असल्यामुळे सर्व सुकून गेलं. वेगळाच अनुभव असतो मित्रांनो सकाळचा, तो देखावा बघून. आणि ते हे मित्रांनो कोणीतरी आग लावली होती, असं नका करू मित्रांनो. आपली सुंदरशी नैसर्गिक वस्तूंना तुम्ही बिघडू नका. हे पांडुलेणीचं माहिती दिलेली. अर्धा टप्पा आम्ही पार केला होता मित्रांनो. हे बघा छान दिसतं, सूर्यावरती येत होता म्हणून मी जरा थांबलो आणि त्याचा थोडासा व्हिडिओ घेतला. हा बघा, गुड मॉर्निंग डॉग. तर संडेला हा इथं बसेला असतो आपली वाट बघत. हे बघा मित्रांनो, सकाळ सकाळी इतकं छान वाटतं नाही वातावरण. मी प्लॅन केला मित्रांनो तर संडेला तरी आपण ट्रॅकिंगला येत जाऊ, पण बघू आता किती पॉसिबल होतं. हे बघा ठिकठिकाणी असं त्यांनी डिस्प्ले केलं आहे इथली माहिती. तुम्ही कधी पहिल्यांदा आले तर वाचू शकता. तर किती पॉसिबल होतं तर संडेला आपल्याला येणं का ट्रॅकिंग करण्यासाठी. तर संडेला जमलं तर मित्रांनो चांगलंच आहे. थोडं शरीराकडे लक्ष देऊन होतं, फिटनेस वाढतो. हे बघा दिवस नाशिक सिटी म्हणजे आपली नाशिक सिटी बेस्ट सिटी आहे. नाशिकचं वातावरण मित्रांनो त्याच्यासाठी आपल्या नाशिक सिटीमध्ये अनेक बाहेरचे लोक सेटल होत आहे. हे बघा इतकी छान आपली नाशिक सिटी आहे. झाडावर इतके छान फुलं होते. काही ठिकाणी अशा विहिरी पण आहे तिथं, तुम्ही बघू शकता. हे आतल्याचे पांडुलेणी जायचे ते लोक. हे बघा सह्याद्री लाईन ते छान दिसते समोरून. खूप ऊन वाढलं ते मित्रांनो, आणि थोडा मी थांबलो कारण खूप दम लागला. हे बघा अजून इतका टप्पा आपला बाकी आहे. परत सुरुवात केली आपण. छान वाटतं मित्रांनो. आणि नंतर आपण तिथे राष्ट्रगीत पण बोललो. कुठे काढून राष्ट्रगीत म्हणायचं आमच्या शाळेत कुठे काढायचेच नाही. थांबा
सुरू करायचे सुरू कर. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. तो हवेचा आवाज. नंतर राष्ट्रगीत म्हणून आम्ही परत निघालो खाली. किती क्रेज असतं मित्रांनो लोकांना. दर संडेला इतकी गर्दी असते ट्रॅकिंगसाठी. आपणच असे मित्रांनो उठत नाही, ट्रॅकिंगला जात नाही, एक्सरसाइज करत नाही, पण लोकांना खूप वेळ असतं मित्रांनो. दर संडेला लोक आवर्जून येतात आणि आपण झोपेला असतो. हे बघा किती लोक आहे. उतरताना थोडी तफफ होते कारण उतार खूप आहे. हे बघा किती लहान मुलं आहे बघा. तो काही फॅमिली इतके लहान लहान मुलांना पण ट्रॅकिंगसाठी घेऊन येते. तुम्ही बघू शकता. हा मुलगा मला वाटतं 2-1 वर्षाचा असेल. ती मुलगी बघा छोटीशी दीदी. चलो मित्रांनो आजची ट्रॅकिंग आपली संपली. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये.